राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा। सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इकडे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाणीसाठा झपाट्यानं वाढत आहे। अवघ्या 24 तासात धरणात 5 TMC पाणीसाठा वधारलेला असून शुक्रवारी धरणातील पाणीसाठा प्रथमच उपयुक्त पातळीत येण्याची अपेक्षा आहे। सायंकाळी उजनी धरणातील पाणीसाठा एकूण 57.96 TMC पर्यंत वाढला होता। त्याची टक्केवारी वजा 10.63 एवढी होती। म्हणजेच धरण वजा पातळीतून उपयुक्त पातळीत येण्यासाठी आणखीन केवळ 5.79 TMC पाणीसाठ्याची गरज होती। गुरुवारी सकाळी 6 वाजता संपलेल्या 12 तासात धरणात 1.25 TMC म्हणजेच 2.5% पाणीसाठा वाढला होता। सकाळी दौंड येथून धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढून 43,150 क्युसेकवर पोहोचला होता। त्यात पुन्हा वाढ होऊन तब्बल 80,000 क्युसेकवर गेला होता। दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील बंड गार्डन येथून 1,00,000 क्युसेक विसर्गाने पाण्याचा प्रवाह दौंडच्या दिशेनं येत आहे। आणखीन काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे उद्या शुक्रवारी दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग 1,80,000 क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकने सोडलेला विसर्ग सायंकाळी कमी होऊन तो 15,000 क्युसेकवर थांबल्याने जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे। राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा।